आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी, एक खुशखबर समोर आलेली आहे। 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता, सोबतच थकीत असलेले दुसरा, तिसरा, चौथा हप्ता जुलै महिन्याच्या वेतनासोबत पेन्शन सोबत देण्यात यावा, एक असं महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे, ज्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। काय ते संपूर्ण पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना, कोणत्या पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचे वेगवेगळे हप्ते मिळाले आहेत, परंतु आता 5वा हप्ता जुलै महिन्याच्या वेतनासोबत, जुलै महिन्याच्या पेन्शनसोबत देण्यात यावं, या संदर्भात माननीय शिक्षण उपसंचालक यांचं एक महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता जुलै 2024च्या वेतनासोबत देण्यात यावा। या पत्रामध्ये स्पष्ट असं उल्लेख करण्यात आलेला आहे की जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे जे काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत, पेन्शनसोबत 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता देण्यात यावा, असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। सोबतच याच पत्रामध्ये असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा चुकून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा यापैकी जर कोणता हप्ता बाकी असेल तर तो सुद्धा जुलै महिन्याच्या वेतनासोबत 5व्या हप्त्यासोबत देण्यात यावा, असा सुद्धा उल्लेख याच आदेशात, या पत्रात नमूद करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे जे काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, जे सेवानिवृत्त पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, सोबतच राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित संस्थांमधील जे काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, अशा सर्वांना ज्यांना थकबाकीचा 5वा हप्ता किंवा इतर हप्ते मिळाले नाहीत, ते सर्व हप्ते मिळण्याचा मार्ग निश्चितच या पत्रामुळे मोकळा होणार आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।